प्रियंका गडवे, जालना बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत माय छोटा स्कूल, विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण, आबड एज्युकेशन हब जालना। प्ले ग्रुप ते 5वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। संपर्क 9623493999 आणि 9730541111। आमचा पत्ता आबड कॉम्प्लेक्स, गांधी चमन, जुना जालना। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना, आपल्या आरोग्याची संजीवनी। द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश देणे सुरू आहे। संपर्क 9168605007 किंवा 9673236007। फोन नंबर 02482236007 आणि 02482237007। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जालना। आमचा पत्ता JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, AC, डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर। विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध। आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202। देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना। आता सविस्तर बातम्या। जालना शहरातील JES महाविद्यालय रोडवर निर्दयीपणे गोवंशाची वाहतूक करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। सदर बाजार पोलिसांनी या आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलाय। त्यांच्या ताब्यातून गोवंशासह एक वाहन असा एकूण 6,15,000 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलाय। जालना शहरातील JES महाविद्यालय रोडवर एका वाहनामध्ये गोवंशाची निर्दयीपणे वाहतूक केली जात होती। सदर बाजार पोलिसांनी वाहन अडवून चौकशी केली असता या वाहनात एक तांबड्या रंगाचा बैल आढळून आला। अत्यंत निर्दयीपणे वाहतूक केल्याप्रकरणी 5 जणांविरोधात प्राण्याचा छळ प्रतिबंधक कायदा आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। विशाल विठ्ठल ठोंबरे वाहन चालक याच्यासह वशीम शेख, शकीर शेख जाकीर, बब्बू शेख, शेख नदीम शेख इलाक यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी या प्रकरणात सुमारे 6,15,000चा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत। काल दिनांक 15 जून रोजी पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करीत असताना 2 अवैध जनावरांची अवैधरित्या वाहतूक करताना एक पिकअप आणि एक छोटा हत्ती असे मिळून आले। सदर वाहनांना पोलीस स्टेशनला आणून त्यांची पडताळणी केली असता, खात्री केली असता सदर वाहनधारकाकडे सदर जनावरांचे प्रमाणपत्र होते, त्यांचे सर्टिफिकेट होते। त्याच्यामुळे परंतु ती वाहतूक म्हणजे वाहतुकीच्या नियमाचे पालन न करता ते वाहतूक करीत असल्याने क्रुएलिटी अगेन्स्ट ॲनिमल या कायद्याखाली आपण सदर वाहनावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये 2 वाहने आणि 7 जनावरे पोलिसांनी ताब्यात घेतली। जनावरे पोलिसांनी गोशाळेत पाठवले असून सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे। एकूण किती मुद्देमाल असेल? एका वाहनात वाहन आणि जनावरांचा मिळून 6,15,000, तसेच दुसऱ्या वाहनात 2,25,000 असा एकूण मुद्देमाल ताब्यात घेतला आहे। सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे। बकरी ईद आहे, काय आव्हान वगैरे करायचं? बकरी ईद निमित्ताने शहरवासियांना एकच आवाहन करण्यात येते की मुस्लिम बांधवांनी जनावरांची कत्तल करताना, कुर्बानी करताना त्या संबंधाने शासनाने घालून दिलेल्या नियमाचे पालन करावे। तसेच ज्या जनावरांची कुर्बानी करणार आहोत त्याचा डॉक्टरचा दाखला घ्यावा। जे ठिकाणं महानगरपालिकेने नेमून दिलेले, ठरवून दिलेले त्याच ठिकाणी तेच ठिकाणं कुर्बानीसाठी वापरण्यात यावे। आणि कुर्बानीनंतर झालेलं वेस्टेज जे महानगरपालिकेच्या गाड्या तिथे ठेवण्यात आलेले आहे त्यातच टाकावं, जेणेकरून कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही। तसेच हिंदू बांधवांना सुद्धा
आवाहन करण्यात येते की आताताईपणा कुठल्याही प्रकारचा आताताईपणा करू नये. कोणतीही गोवंश जनावराची जर माहिती असल्यास पोलीस स्टेशनला कळवावी. पोलीस स्टेशन त्याबाबत तात्काळ ॲक्शन घेईल, परंतु स्वतः कोणत्याही प्रकारचा कायदा हातात घेऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं कृत्य करू नये, याबाबत सर्वांना आवाहन करण्यात येत आहे. जालना शहरातील मोतीबाग परिसरामध्ये असलेल्या ईदगाह मैदानावर आज बकरी ईद निमित्त मुस्लिम समाज बांधवांनी सामूहिक नमाज पठण केले. यावेळी जालना शहरातील प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होती. बकरी ईद निमित्त मोतीबाग जवळील ईदगाह मैदान येथे बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधवांच्या वतीने सामूहिकरित्या नमाज पठण करण्यात आले. यावेळी विभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने, माजी आमदार अरविंद चव्हाण, अण्णा चितेकर, इक्बालजी पाशा, ईदगाहचे मुतवली शाह आलम खान यांच्यासह मुस्लिम बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी उपस्थित समाज बांधवांचा सत्कार करत त्यांना बकरी ईद निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. सारथी संशोधक विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करण्यासह गडकिल्ले परिसरामध्ये तब्बल 3500 सीड बॉल्स रुजवले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेक सोहळ्याचे आणि जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाच्या हेतूने विविध प्रकारच्या वृक्षांचे वृक्षारोपण आणि 3500 सीड बॉल रुजवण्याचा उपक्रम सारथी संस्थेद्वारे राबवण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संशोधन केंद्रात PhD करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांकडून हा उपक्रम राबवण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर येथील गोगाबाबा टेकडीवर 16 जून रोजी सारथी संशोधक विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण केले. छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था सारथी पुणे या संस्थेचे संचालक आणि व्यवस्थापक IAS अशोक काकडे यांनी लाभार्थी संशोधकांच्या सहभागातून शिवकालीन गडकोट, किल्ले, टेकड्या आदी हिरवेगार करून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. शिरस, आंबा, जांभूळ, करंजी, बेल, बाभूळ, बोर, हिरडा, मोहा, चिंच, सीताफळ, शेवगा, कडुलिंब, शिकाखाई, आवळा इत्यादी बहुगुणी वृक्षांचे तब्बल 3500 सीड बॉल्स रुजवण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील सीड बॉल अभियानाचे गटप्रमुख सारथी संशोधक विद्यार्थी श्रीकांत सरवदे यांनी गोगाबाबा टेकडीवरती येणाऱ्या सर्व गिर्यारोहकांना सीड बॉल बनवण्याची प्रक्रिया आणि महत्त्व समजून सांगितले. यावेळी संशोधक विद्यार्थी अंकुश अंभोरे, अनुराध शिंदे, अविनाश कवारखे, गोविंद मोरे, कैलास टेमकर, महेश आवटे, विशाल मगर, योगेश बिडवे, सुवर्णा बुर्हान या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. जालना पोलीस दलातील 125 पोलीस कॉन्स्टेबल पदाच्या भरतीसाठी 19 जून पासून मैदानी चाचणीला सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद घेऊन पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी अधिक माहिती दिली आहे. पाहूयात. माईक बघा. पोलीस भरती 2022-23 ही आता आपण याच्यामध्ये सर्व कॅन्डिडेट्सचे फॉर्म्स वगैरे अगोदर भरले होते. आता त्याच्या फिजिकल टेस्ट मैदान चाचणी 19 तारीखपासून 19 जूनपासून सुरू होणार आहे. जालनामध्ये आपल्याकडे एकूण 6978 एवढे व्हॅलिड अर्ज प्राप्त झालेले आहे आणि त्यामध्ये टोटल 102 कॉन्स्टेबल आणि 23 ड्रायव्हर असे 125 जागा आपल्याकडे आहे. तर त्यासाठी ही भरती 19 तारीखपासून सुरू करणार आहे. डेली ऑन ॲन ॲव्हरेज 800 कॅन्डिडेट आपण घेणार आहोत. त्यासाठी त्या सर्व कॅन्डिडेट्सला सूचना त्यांच्या रजिस्टर्ड मोबाईल आणि ईमेलद्वारा गेलेली आहे. आम्ही पण त्याला सगळा तो जो डेलीचा चार्ट आहे तो जालना पोलीसची वेबसाईटवर पण उपलब्ध राहणार आहे. ऑलरेडी पोलीस रिक्रुटमेंट 2024.MAHAIT या वेबसाईटवर तर ऑलरेडी सेंट्रली उपलब्ध आहे. ते 19 पासून सुरू होणार आहे. त्यामध्ये सर्व कॅन्डिडेट्सला जाहीर आव्हान आहे की आपण वेळात पोचा. अर्ली मॉर्निंग 4:30 AM 4:30 वाजेपासून ती आम्ही एंट्री सुरू करणार आहे. सर्वप्रथम डॉक्युमेंट्स चेकिंग होईल, हाईट आणि चेस्ट मेजरमेंट होईल. जर त्याच्यामध्ये पात्र ठरला उमेदवार तर त्याला 100 मीटर नंतर 1600 मीटर नंतर गोळाफेक असे 3 इव्हेंट त्याच्यामध्ये राहतो. एकूण 50 गुण फिजिकलचे राहतो.
आणि त्यामध्ये नंतर जो क्वालिफाय करणार किमान 50% मार्क्स याच्यामध्ये आले पाहिजे, म्हणजे 50 पैकी मिनिमम 25 आणि एकूण वॅकेन्सीचे 10 पट एवढे उमेदवाराला नंतर लेखीमध्ये आपण परीक्षा क्वालिफाय करणार आहोत. आणि त्याच्यानंतर लेखीची डेट अजून फिक्स नाही आहे, कारण ते पूर्ण महाराष्ट्राची एकच डेट असते. तर सर्वांना झाल्यानंतर लेखीची डेट याच्यामध्ये राहणार आहे. याच्यामध्ये सर्व कॅन्डिडेटसाठी महत्त्वाची सूचना आहे की त्यांनी त्याचे ॲडमिट कार्ड तसेच त्यासोबत लागणारे इतर सर्व डॉक्युमेंट्स, जसा ॲडमिट कार्ड जो प्रवेशपत्र आहे, आधार कार्ड किंवा ओळखचा पत्र का ते आधार कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड वगैरे, तसेच 10वी 12वीचे पासिंगचे प्रमाणपत्र, डोमिसाईल प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र व जात वैधता आणि तो एक OBC साठी आणि SC नॉन क्रिमिलियर जो असतो आपला सर्टिफिकेट, खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी 30% आरक्षणाचे प्रमाणपत्र, EWS SCBC प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पोलीस पाल्य, होमगार्ड, अंशकालीन पदवीधर, खेळाडू, अनाथ, संगणक प्रमाणपत्र हे सगळे त्यांनी आणले पाहिजे. तसेच जो ड्रायव्हरसाठी उमेदवार आहे त्यांनी जो ड्रायव्हिंग लायसन्सचा पण प्रमाणपत्र सोबत आणला पाहिजे ओरिजिनलमध्ये. आणि तसेच 5 मिनिमम पासपोर्ट साईज फोटो सर्वांनी आणले पाहिजे. जर हे नसले तर अर्ली मॉर्निंग धावपळ खूप होईल आणि त्या कॅन्डिडेटला उशीर होऊ शकते. तसेच सर्वांना आव्हान आहे की लवकर पोहोचले पाहिजे, कारण जो आला अगोदर त्याचे तसे टेस्ट डिटेल बनवून आम्ही ग्राउंड सुरू करणार आहे. तर जनरली एक कॅन्डिडेट्सला असतो की अर्ली मॉर्निंग आले की फ्रेश माइंडमध्ये असतो आणि ऊन पण कमी असते. ॲक्च्युली तर थोडा पावसाचं वातावरण असल्यामुळे ऊन एनिवेज कमी आहे, पण तरी सर्वांना आव्हान आहे की लवकर आले पाहिजे. त्यासाठी आम्ही योग्य तो बंदोबस्त 4 DYSP, इतर 30 अंदाजा पोलीस अधिकारी, करीब 170 कर्मचारी, 50 मंत्रालयीन कर्मचारी असा मोठा बंदोबस्त लावलेला आहे. मी ॲडिशनल SP आम्ही स्वतः राहणारच आहे. आणि पूर्णपणे पारदर्शक राहील त्यासाठी CCTV कॅमेरा, व्हिडिओ कॅमेरा प्रत्येक इव्हेंटच्या प्रत्येक स्टेपचा, जसा चेस्टसाठी वेगळा कॅमेरा राहणार, हाईटसाठी वेगळा कॅमेरा राहणार, डॉक्युमेंट पडताळणीसाठी वेगळा कॅमेरा राहणार, जिकडे 100 मीटर 1600 मीटर तिकडे CCTV कॅमेरे फिट राहणार आपले. आणि हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MCN न्यूज. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश देणे सुरू आहे. शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 1ली ते 9वी करिता प्रवेश देणे सुरू आहे. आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा, डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध, वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध, क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध, अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान, रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध. आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना. संपर्क 9673236007 किंवा 9067791007. सरपंच, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो।
माय छोटा स्कूल, विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण, आबड एज्युकेशन हब, जालना. प्री नर्सरी, नर्सरी, LKG, UKG, 1ली ते 10वी. शाळेची वैशिष्ट्ये: CBSE अभ्यासक्रम, जागतिक दर्जाची शिक्षण पद्धती, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासावर जास्त भर. अद्ययावत वर्गखोल्या, स्वच्छ सुंदर क्रीडांगण, शहराच्या मध्यभागी असलेले शालेय संकुल, विद्यार्थ्यांना ट्युशनची खास सुविधा. आजच आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करा. माय छोटा स्कूल, आबड कॉम्प्लेक्स, गांधी चम्मण, जुना जालना. संपर्क 9623493999 किंवा 9730541111. शाळेची शिक्षक भरती सुरू असल्याने पात्र उमेदवार शाळेमध्ये अर्ज करू शकतात. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन. आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल. इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध. लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट. विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. AC, डीप फ्रीझर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. देवगिरी इंग्लिश हायस्कूल, जालना. शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. आमची वैशिष्ट्ये: सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलीचं आयोजन. देवगिरी इंग्लिश हायस्कूल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना. संपर्क 9623756132 किंवा 9028943704 किंवा 9371261777 आणि 9822456366.